नमस्कार माझ्या सर्व प्रेमळ भक्तांनो, आज आपण अशा एका पवित्र विषयावर एकत्र आलो आहोत जो आपल्या जीवनातील अंधार दूर करून आनंदाचा नवा सूर्योदय घेऊन येणार आहे। आपण ज्या मंगलमय दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो तो दिवस म्हणजे माघी गणेश जयंती, जिला आपण तिलकुंद चतुर्थी या नावानेही ओळखतो। 22 जानेवारी 2026 रोजी येणारा हा दिवस आपल्या सर्वांसाठी एका मोठ्या उत्सवासारखा आहे। पण हा दिवस केवळ एक सण नाही, तर तो बाप्पाशी जोडले जाण्याचा, स्वतःला अंतर्बाह्य शुद्ध करण्याचा आणि आपल्या कुटुंबासाठी सुखसमृद्धी मागण्याचा एक महायोग आहे। आजच्या या विशेष भागात आपण या दिवसाचं महत्त्व, त्यामागचं गूढ शास्त्र आणि अशा काही गोष्टींवरून सविस्तर बोलणार आहोत ज्या कदाचित तुम्हाला याआधी कधीही ऐकायला मिळाल्या नसतील। आपल्या मनात नेहमी एक प्रश्न येतो की वर्षातून आपण दोनदा गणपतीचा जन्म किंवा उत्सव का साजरा करतो। भाद्रपदातील गणेश चतुर्थीला आपण बाप्पाची मातीची मूर्ती आणतो आणि तिचं विसर्जन करतो, ते बाप्पाचं पार्थिव रूप असतं। पण माघ महिन्यातील ही जी शुक्ल चतुर्थी आहे ती बाप्पाचा प्रत्यक्ष जन्मोत्सव मानली जाते। पौराणिक ग्रंथांमध्ये असं वर्णन आढळतं की जेव्हा पृथ्वीवर अधर्माचा प्रभाव वाढला होता आणि देवांतक व नरांतक नावाच्या राक्षसांनी धुमाकूळ घातला होता, तेव्हा प्रत्यक्ष श्री गणेशाने माता आदिती आणि महर्षी कश्यप यांच्या उदरी महत्कट विनायक या रूपात अवतार घेतला। बाप्पाचा हा अवतार केवळ दुष्टांचा नाश करण्यासाठी नव्हता, तर मानवाला बुद्धी आणि धैर्याचा मार्ग दाखवण्यासाठी होता। म्हणूनच या दिवशी बाप्पाची आराधना केल्याने आपल्या बुद्धीचा विकास होतो आणि जीवनातील कठीण प्रसंगांतून बाहेर पडण्याची शक्ती आपल्याला मिळते। तिलकुंद चतुर्थी हे नावच किती गोड आहे पहा। तीळ म्हणजे थंडीच्या दिवसात शरीराला ऊर्जा आणि ऊब देणारा पदार्थ, तर कुंद म्हणजे पांढरी शुभ्र, शीतल आणि सुगंधी फुलं। या दिवसात निसर्ग थंड असतो, म्हणूनच आपल्या आरोग्यासाठी तिळाचं महत्त्व खूप वाढतं। बाप्पाला या दिवशी तिळाचे लाडू किंवा तिळाची खीर अर्पण करण्याची परंपरा आहे। असं म्हणतात की माघ महिन्यातील थंडीच्या दिवसात ज्याप्रमाणे तीळ आपल्या शरीराचं रक्षण करतात, त्याचप्रमाणे बाप्पाची भक्ती आपल्या मनाचं संकटांपासून रक्षण करते। कुंदाच्या फुलांप्रमाणे आपलं मन निर्मळ आणि निष्पाप असावं, हाच संदेश या नावामागे लपलेला आहे। शास्त्रात असंही सांगून ठेवलंय की ज्यांना वर्षभर दर महिन्याला येणाऱ्या चतुर्थीचं व्रत करणं शक्य होत नाही, त्यांनी जर केवळ या माघी गणेश जयंतीचं पूजन श्रद्धेने केलं तरी त्यांना वर्षभरातील सर्व चतुर्थींचं पुण्य एकाच वेळी प्राप्त होतं। आता आपण या दिवसाच्या उपासनेबद्दल आणि शुद्धीकरणाबद्दल थोडं सविस्तर बोलूया। या दिवशी सूर्योदयापूर्वी उठण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। जेव्हा आकाश थोडं काळसर आणि थोडं उजळलेलं असतं, त्या ब्राह्ममुहूर्तावर उठून स्नानाच्या पाण्यात थोडे तीळ मिसळावेत। हे केवळ धार्मिक कृत्य नाही, तर त्यामागे आरोग्याचं शास्त्र दडलेलं आहे। तीळमिश्रित पाण्याने स्नान केल्याने शरीरातील नकारात्मकता आणि जडत्व निघून जातं। त्यानंतर आपल्या घरातील देव्हाऱ्याची किंवा जिथे तुम्ही बाप्पाची स्थापना केली असेल त्या जागेची पूजा करावी। बाप्पाला शेंदूर आणि कुंदाची फुलं अर्पण करताना आपलं सर्व लक्ष बाप्पाच्या त्या विलोभनीय रूपावर केंद्रित करावं। बाप्पाला नैवेद्य दाखवताना तिळाच्या पदार्थांचा आग्रह धरावा, कारण या दिवशी तिळाच्या माध्यमातून मिळणारी ऊर्जा बाप्पाला खूप प्रिय असते। बाप्पाला प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा आणि परिणामकारक मार्ग म्हणजे दुर्वा। पण या विशेष दिवशी दुर्वा अर्पण करताना त्यात 2 शमीची पानं आणि 2 बेलाची पानं नक्की ठेवावीत। दुर्वा बाप्पाला का प्रिय आहेत? कारण दुर्वांमध्ये अमृताचा अंश असतो आणि त्या कधीही सुकत नाहीत, त्या नेहमी हिरव्यागार राहतात। ज्याप्रमाणे दुर्वा जमिनीवर पसरतात तसाच आपला वंश आणि आपली प्रगती व्हावी ही त्यामागची भावना असते। शमी ही नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि बेल आपल्याला शिवाची आठवण करून देतो। हा त्रिवेणी संगम आपल्या जीवनातील अडथळे मुळापासून उपटून टाकण्यास मदत करतो। एक महत्त्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की बाप्पाला कधीही तुळस अर्पण करू नये, कारण बाप्पाने तुळशीचा त्याग केला होता। त्यामागे एक वेगळी पौराणिक कथा आहे। आयुष्यात अनेकदा आपण खूप मेहनत करतो, पण यश मिळत नाही। अशा वेळी कर्माचा आणि भक्तीचा विचार करणं गरजेचं असतं। बाप्पा हा बुद्धीचा अधिपती आहे। त्याने स्वतः आपल्या आईवडिलांची सेवा करून सिद्ध केलं की जगात सर्वात मोठं तीर्थ हे मातापित्यांचे पाय आहेत। म्हणूनच या गणेश जयंतीला आपल्या आईवडिलांचा, सासू-सासऱ्यांचा सन्मान करा। त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्या। तुमची कोणतीही पूजा तेव्हाच फळाला येईल जेव्हा तुमच्या घरातील वडीलधारी मंडळी सुखी असतील। त्याचप्रमाणे निसर्गाची सेवा ही सुद्धा बाप्पाचीच सेवा आहे। या शुभ मुहूर्तावर किमान एक झाड लावून त्याचं संगोपन करण्याचा संकल्प करा। बाप्पाला निसर्ग खूप प्रिय आहे आणि एखादं जिवंत झाड जगवणं हे बाप्पाच्या हजारो मूर्ती पूजण्यापेक्षाही श्रेष्ठ मानलं जातं। दानाचा विचार करताना या दिवशी तिळाचं आणि अन्नाचं दान सर्वश्रेष्ठ ठरतं। आपल्या कमाईतील काही छोटासा हिस्सा गरजू लोकांसाठी वापरावा। बाप्पा हा स्वतः बालरूपात राहणं पसंत करतो, म्हणून लहान मुलांची सेवा करणं, त्यांना अन्न किंवा शिक्षण साहित्य देणं हे बाप्पाला सर्वात जास्त आनंद देणारं कार्य आहे। दान करताना मनात कोणताही अहंकार असू नये, तरच ते बाप्पाच्या चरणी पोहोचतं। सकाळी अंघोळ झाल्यावर उत्तर दिशेला तोंड करून बाप्पाला जल अर्पण करावं। त्यानंतर सूर्याला आणि पितरांना पाणी द्यावं।
हा साधा विधी तुमच्या आयुष्यातील अनेक जुन्या दोषांना दूर करू शकतो. भक्तांनो, बाप्पाचं नाव घेतल्यावर मनातील सर्व भीती नष्ट होते. जेव्हा आपण ओम गणपतये नमः या मंत्राचा उच्चार करतो तेव्हा आपल्या शरीरात एक वेगळीच शक्ती निर्माण होते. या माघी गणेश जयंतीला तुम्ही तुमच्या मनात कोणताही संकोच न ठेवता बाप्पाला शरण जा. तुमच्या सर्व चिंता, सर्व दुःख बाप्पाच्या चरणी अर्पण करा. बाप्पा हा विघ्नहर्ता आहे. तो तुमची सर्व विघ्न नक्कीच दूर करेल. या दिवसाचं महत्त्व इतकं अथांग आहे की आपण तासनतास त्यावर बोलू शकतो, पण मुख्य गोष्ट एकच आहे, वजा ती म्हणजे बाप्पाप्रती असलेली आपली निष्काम भक्ती. यंदा 22 जानेवारीला हा उत्सव तुमच्या घरी आनंदाने साजरा करा. तुमचं घर सुख, समृद्धी आणि आरोग्याने भरून जावो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि या गणेश जयंतीला तुम्ही काय विशेष करणार आहात हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपण सर्वजण मिळून बाप्पाचा जयघोष करूया आणि या नवीन वर्षात बाप्पाचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर असाच राहू दे. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.